नमस्कार प्रेक्षक, मराठी महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी सगळा प्रेक्षकांनो, पंकजा मुंडे, धनंजय मुंडे यांच्या निवडणुकीच्या काळात म्हणजे लोकसभा आणि विधानसभेच्या काळामध्ये मनोज जरांगेंनी धनंजय मुंडे हे कधीच निवडून येऊ नयेत यासाठी परळीमध्ये जाऊन सभा घेतल्या. पंकजा मुंडे निवडून येऊ नयेत यासाठी विविध विधानसभामध्ये सभा घेतल्या, गुप्त मेसेज दिले, काही उघड मेसेज दिले. त्या काळामध्ये धनंजय मुंडे, पंकजा मुंडे हे त्यांचे कट्टर विरोधक होते. अलीकडच्या काळामध्ये धनंजय मुंडे हे अत्यंत कट्टर आहे, तर पंकजा मुंडे यांच्या बाबतीमध्ये नरम भूमिका मनोज जरांगेंनी अलीकडच्या काळामध्ये घेतल्याचं पाहायला मिळत आहे. मराठी महाराष्ट्राला दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार पंकजा मुंडे आणि मनोज जरांगे यांची दिलजमाई झाली असल्याचं बोललं जात आहे. मराठी महाराष्ट्राला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पंकजा मुंडे यांनी मनोज जरांगेंना वेगळ्या पद्धतीनं मदत केली असल्याची माहिती मिळते आहे आणि याच संदर्भामधली सखोल माहिती मिळवण्याचं काम मराठी महाराष्ट्राकडून युद्ध पातळीवर सुरू आहे. पंकजा मुंडे यांच्या बाबतीमधले स्टेटमेंट त्या काळामधले, निवडणूक काळामधले मनोज जरांगेंचे जर पाहिले तर अत्यंत तीक्ष्ण होते. अलीकडच्या काळामध्ये त्या सुरेश धस, धनंजय मुंडे यांच्यापेक्षा मनोज जरांगेंना फार बऱ्या वाटायला लागलेल्या आहेत. त्याचं कारण काय आहे याची सुद्धा उलट चर्चा केली जाते जालना जिल्ह्यामध्ये. पंकजा मुंडे जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री आहेत आणि त्याचा पुरेपूर फायदा त्या सध्या घेत असताना पाहायला मिळत आहे. मग राजकीयदृष्ट्या असेल किंवा मग सामाजिकदृष्ट्या असेल, शत्रुत्व मित्रत्व निभावण्यासाठी सुद्धा या पालकमंत्री पदाचा पुरेपूर फायदा पंकजा मुंडे घेत असल्याचं पाहायला मिळत आहे. मागच्या काळामध्ये मनोज जरांगे यांचे सख्खे मेहुणे आणि इतर 5 जणांना तडीपारीच्या नोटिसा निघाल्या. तर या नोटिसा कशाच्या होत्या तर विविध प्रकारचे गुन्हे त्यांच्यावर आहेत. त्यामध्ये सख्ख्या मेहुण्याचं नाव असल्यानं मनोज जरांगे हे हतबल आहेत. एकीकडं समाजाचं नेतृत्व करायचं, 7 कोटी मराठी माझ्या पाठीमागं उभा आहेत असं म्हणायचं, मात्र दुसरीकडं आपलाच मेहुणा तडीपार आणि त्याला वाचवण्यासाठी परिश्रम आणि आटोकाटीचे प्रयत्न मनोज जरांगेंकडून सुरू आहेत, मात्र कायद्याच्या पुढे काहीच करता येत नाही. याच्याही पुढे जाऊन मनोज जरांगेंनी पंकजा मुंडे यांच्याकडे गळ घातली असल्याचं सुद्धा बोललं जात आहे. आणि त्याच्याच बदल्यामध्ये पंकजा मुंडे यांच्या म्हणण्यानुसार सुरेश धसांना ट्रोल करण्याचं, टीका करण्याचं, कोंडीत पकडण्याचं, पत्ता कट करण्याचं, व्हॅल्यू कमी करण्याचं, समाजाच्या नजरेतून खाली पाडण्याचं सुद्धा काम झालं असल्याची प्राथमिक माहिती आहे. सगळे पुरावे मराठी महाराष्ट्र गोळा करत आहे. मात्र हा रिपोर्ट बनवण्याचं एकच कारण आहे, समाजाची झालर पांघरायची, गोधडी पांघरायची, रंगीबिरंगी चट्ट्यापट्ट्यांची रग पांघरायची, भगव्याची रंग पांघरायची, शिवाजी महाराजांचा मावळा म्हणून फिरायचं, समाजाचं लेकरू म्हणून फिरायचं, कधी समाजाचा मीच बाप आहे असं दर्शवायचं. या सगळ्या गोष्टींचा उपभोग घेत असताना स्वतःला आणि स्वतःच्या कुटुंबियांना, पाहुण्या रावळ्यांना कसं वाचवायचं यासाठी तिळपापड होणारे मनोज जरांगे मागच्या 15 दिवसात आम्ही पाहिले. मेवण्याला नोटीस निघाली आणि त्याला कसं वाचवायचं. एकीकडं समाजाच्या लोकांनी व्याजाने कर्जाने पैसे काढून मुंबईपर्यंत आंदोलन गाठण्यासाठी मनोज जरांगेंची कसलीही पर्वा न करता साथ दिली आणि त्याच मनोज जरांगेंच्या आंदोलनामुळे हजारो तरुणांवर गुन्हे दाखल आहेत. त्यांच्यावरचे गुन्हे मागे होत नसल्याचं स्वतः मनोज जरांगे सांगतात. मात्र दुसरीकडे स्वतःच्या मेहुण्याला सोडवण्यासाठी एका कठोर आणि कट्टर शत्रूच्या समोर गुडघे टेकण्याचं काम मनोज जरांगेने केलंय. कोणामुळं? मेहुण्यासाठी. पंकजा मुंडे पालकमंत्री जालना जिल्ह्याचे आहेत आणि या नोटिसा कशा कॅन्सल करता येतील यासाठी पंकजा मुंडे यांच्याकडून मदत घेतली जात असल्याची माहिती मिळते. आणि म्हणून या बदल्यामध्ये सुरेश धस यांचा काटा काढायचा आहे असं ठरलेलं असल्याची प्राथमिक माहिती आहे. कसं ठरलंय आणि कोणामुळे कोणाचा फायदा होणार आहे हे सुद्धा पुढच्या 2 मिनिटांमध्ये सांगणार आहे. सुरेश धसांनी धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधलेला आहे, धनंजय मुंडे यांना कोंडीत पकडलेलं आहे. असं असताना त्यांनी आपल्यावर फार तोफा डागल्यात निवडणुका झाल्यानंतर आणि त्यांनी आपल्यावर गंभीर आरोप केलेले आहेत आणि ते खरे आहेत हे सिद्ध झाल्यानंतर आणि भारतीय जनता पार्टीमध्ये कुठल्याही प्रकारचं मंत्रिपद नसताना, साधा आमदार असताना, ज्या जिल्ह्यामध्ये देवेंद्र फडणवीसांना येण्याची बंदी होती तिथं देवेंद्र फडणवीसांना सुरेश धसांनी बोलावलं, टाळ्या मिळवल्या, गर्दी मिळवली.
ते पंकजा मुंडेंना कधीच करता आलं नाही. जेव्हा करायची संधी होती तेव्हा मात्र देवेंद्र फडणवीसांना ट्रोलिंग, विरोधात घोषणाबाजी, टरबुजा अशा प्रकारच्या कार्यकर्त्यांच्या घोषणा या पंकजा मुंडेंच्या सभेमध्ये पाहायला मिळाल्या. आणि या सगळ्या गोष्टींचं भांडवल पंकजा मुंडेंना कधीच करता आलं नाही. ते सुरेश धसांनी करून दाखवलं. एकीकडं पक्षामध्ये मंत्री असताना देवेंद्र फडणवीसांचं मन जिंकता आलं नाही. याच्या उलट देवेंद्र फडणवीसांना ट्रोल करत त्यांच्या बाबतीमध्ये द्वेष भावना पसरवत या सगळ्या गोष्टी सुरुवातीपासून पंकजा मुंडेंनी केल्या. मात्र कालच्या शासकीय कार्यक्रमामध्ये पंकजा मुंडे यांनी टोल्यावर टोले, चिमट्यावर चिमटे, मिश्किल हास्य या सगळ्या गोष्टींचा पुरेपूर फायदा घेतला. आणि त्यांना हे सर्टिफिकेट द्यावं लागलं, सिद्ध करावं लागलं की मी देवेंद्र फडणवीसांची लाडकी आहे, कारण मी त्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये आले. कालपर्यंत देवेंद्र फडणवीसांच्या विरोधामध्ये नेमकं कोण होतं पार्टीमध्ये, राज्यामध्ये परिक्रमा यात्रा काढून कोण आव्हान देत होतं, हे देवेंद्र फडणवीसच नाही, केंद्रीय पक्षश्रेष्ठीसुद्धा विसरलेले नाहीत. हे पंकजा मुंडेंना कळलं पाहिजे. असो, या सगळ्या गोष्टी तासनतास बोलल्यासारख्या आहेत. मात्र एकीकडं मराठा समाजाचं मी लेकरू आहे आणि मराठा समाजाला मी जगवण्यासाठी, गोरगरिबांचे लेकरं पुढे नेण्यासाठी आंदोलन करतोय असं म्हणायचं. आणि ज्या लोकांचा विरोध करून मोठं व्हायचं त्याच लोकांपुढे गुडघे टेकायचे, त्यांचीच मदत घ्यायची. कोणासाठी? मेहुण्याला वाचवण्यासाठी, बायकोचा भाऊ आणि त्याला वाचवण्यासाठी मनोज जरांगेंनी वाटेल ते करायला सुरुवात केली असल्याचं बोललं जात आहे. एकीकडं सुरेश धसांना असं ट्रोल करायचं की आमचे माणसं मारून टाकणाऱ्या माणसाला भेटायला गेला आणि मी बघा कसं समाजाच्या बाजूने उभा राहतोय. मात्र वेळोवेळी जेव्हा संधी मिळेल तेव्हा, जेव्हा आवश्यकता वाटेल तेव्हा तुम्ही सुद्धा मनोज जरांगे समाजाचा गळा चिरलेला आहे हे मराठी महाराष्ट्रानं वेळोवेळी दाखवून दिलेलं आहे. आणि म्हणून तुमची रानूमंडल झालेली आहे. लोकांनी मान्य केलं आहे की हा माणूस भंपक आहे. समाजाच्या जीवावर पॉप्युलॅरिटी मिळवून, प्रॉपर्टी मिळवून बऱ्याचशा गोष्टी करतोय आणि म्हणून समाजाच्या लोकांनी सोडून दिलंय. जे मनोज जरांगेंच्या आसपास 4-2 लोक असतात ना, ते फक्त बीड जिल्ह्यातल्या काही तालुक्यातले 2-4 लोक आहेत. बाकी महाराष्ट्रातल्या इतर जिल्ह्यांनी मनोज जरांगेंना केव्हाच सोडून दिलेला आहे. आता जो पोपट आहे तो बीड तालुक्यामध्ये फिरतोय आणि तो पोपट भविष्यामध्ये टिकेल की नाही, उडेल की नाही याची काही शाश्वती गॅरंटी नाही. हे मनोज जरांगेंना स्वतः माहीत आहे. मागच्या निवडणुकीच्या काळामध्ये मनोज जरांगे सहकाऱ्यांना म्हणायचे, निवडणुकीमध्येच पीळ काढावा लागतो, पुन्हा आपल्याला कोणी विचारणार नाही, समाजही आपल्या मागे उभा राहणार नाही. ह्या गुप्त गोष्टी आहेत. मात्र मला समाजाला या ठिकाणी सांगायचं आहे की बाहेर येऊन मनोज जरांगे, धनंजय मुंडे असतील, पंकजा मुंडे यांच्यावर फार कठोर शब्दांमध्ये टीका करायचे. मात्र स्वतःच्या मेहण्याची वेळ जेव्हा आली तेव्हा मात्र त्यांच्यापुढे गुडघे टेकायची वेळ या सगळ्या गोष्टी केल्या गेल्या आहेत. आणि मागच्या 2 महिन्याच्या काळापासून सुरेश धस संतोष देशमुखांच्या कुटुंबियांना न्याय देण्यासाठी झगडत आहेत. याचं दुःख मनोज जरांगेंना सर्वांपेक्षा जास्त होतं. ते दुःख त्यांचं काल 2 दिवसापूर्वी थोडंसं कमी झालं. मात्र हे दुःख कमी करत असताना शत्रू आपला मानायचा आणि नंतर तोच शत्रू आपला स्वीकारायचा, अशा सगळ्या गोष्टी करून समाजाला अंधारात ठेवून सुरेश धस समाजाच्या नजरेतून कसे उतरतील, त्यांना कसं समाजाच्या नजरेतून उतरवता येईल यासाठीचं कटकारस्थान हे मुंबई, दिल्ली, पुण्यामध्ये नाही शिजलंय. हे इथेच अंतरवाली सराटीमध्ये जालना जिल्ह्यामध्ये शिजलंय अशी माहिती मराठी महाराष्ट्राला सूत्रांनी दिली. लवकरच पुराव्यानिशी या सगळ्या गोष्टी बाहेर येतील अशी आशा आहे. समाजाला आवाहन करतोय, धीर धरा, मात्र माणसं ओळखा. सुरुवातीपासून मराठी महाराष्ट्रानं सांगितलेलं आहे की भंपक आणि बंडलबाज, थोतांड माणसाच्या नादी लागू नका. मराठी महाराष्ट्र सुरुवातीपासून त्यांच्या विषयावर ठाम आहे. मी ज्या ज्या गोष्टी बोलून दाखवल्यात त्या सत्यामध्ये उतरलेल्या आहेत आजपर्यंत. आणि म्हणून समाजाने अशा प्रकारे लोकांवर विश्वास ठेवू नये. मात्र समाजाला कोणावर तरी विश्वास ठेवावा लागतो. मात्र इतका दीर्घकाळ विश्वास ठेवू नका की समाजाचं पूर्णपणे वजू वाटोळं होईल. या सगळ्या गोष्टींची काळजी येणाऱ्या काळामध्ये समाज घेईल अशी आशा बाळगतो आणि इथेच सांगतो. खूप खूप धन्यवाद. तुम्हाला या सगळ्या गोष्टीवर तुम्हाला काय वाटतं कॉमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया द्या. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकच्या प्लॅटफॉर्मवर पाहत असाल तर तिथं सुद्धा फेसबुकच्या पेजला लाईक करा, फॉलो करा, शेअर करा. खूप खूप धन्यवाद.